नवी दिल्लीत आज वर्ष 2024 मधल्या चित्रपटांसाठीच्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला असून कल्की 2898 एडी हिंदी या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावलाय। अमरन या तमिळ चित्रपटासाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण हा पुरस्कार जाहीर झाला आहे। या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही मोठी मोहर उमटवली आहे। प्रादेशिक विभागात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळवलाय। तसंच घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौरी माझी या गीतासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे। याशिवाय हमसफर हा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट, तर मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेला भंगार हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला आहे। तसंच स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार गेल्या 4 वर्षांच्या संशोधनाचा आणि प्रामाणिक मेहनतीचा गौरव असून भारतभरातील उत्कृष्ट चित्रपटांमधून आपल्या लेखनाची दखल घेतली जाणं हा आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे। अभिनयाच्या विभागात चंदू चॅम्पियन या हिंदी चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि ब्रह्मयुगम चित्रपटासाठी मल्याळम अभिनेते मम्मुटी यांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे। आर्टिकल 370 चित्रपटातील भूमिकेसाठी यामी गौतमी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय। तसंच श्रीकांत हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे। संगीत आणि इतर मुख्य विभागांमध्ये आर्टिकल 370 चित्रपटासाठी शाश्वत सचदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा, तर मैदान चित्रपटासाठी मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळालाय। ARM या चित्रपटातील गीतासाठी वैकोम विजयलक्ष्मी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ठरल्या आहेत। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधी